नमस्कार, मी ओमकार. आरोग्यशाही या आपल्या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत. आज आपण मणक्यांविषयीचे आजार आणि हाडांच्या समस्यांवरती आधुनिक उपचार पद्धती नक्की कोणत्या आहेत या संदर्भात माहिती घेणार आहोत. आपल्यासोबत आज डॉक्टर महेश चकोर आहेत कार्यक्रमात. डॉक्टर, स्वागत तुमचं. नमस्कार. डॉक्टर महेश चकोर अनुभवी तज्ञ फिजिओथेरपिस्ट आहेत आणि द फिजिओ 9 ग्रुप ऑफ क्लिनिक तसंच हेल्थ वेदा क्लिनिकचे ते संस्थापक आहेत. ॲस्टिओपॅथी आणि कायरोप्रॅक्टिक या उपचार पद्धतींमध्ये ते तज्ञ आहेत. त्याचप्रमाणे पुण्यातून त्यांचं फिजिओथेरपीचं शिक्षण झालंय आणि त्यानंतर ॲस्टिओपॅथी आणि DOMTP या विषयांमध्ये त्यांनी कॅनडामध्ये MS देखील पूर्ण केलंय. यासोबत स्वीडनमधून मास्टर ऑफ कायरोप्रॅक्टिकचा अभ्यास त्यांनी केलाय. त्यामुळेच मणक्यांविषयीचे आजार आणि सांध्यांविषयीचे आजार, त्याचप्रमाणे श्वसनाचे रोग, न्यूरोलॉजिकल केसेस यांसारख्या गुंतागुंतीच्या आजारांवरती उपचार करणं, त्याचप्रमाणे या सगळ्यामध्ये निष्णात होण्यासाठी डॉक्टर चकोर यांनी त्यांचे सहकारी हे सगळे कायम प्रयत्नशील असतात. त्याचबरोबर ते कॅनडा, स्वीडन, जर्मनी, झेक प्रजासत्ताक, चीन, UK अशा उर्वरित देशांमध्ये स्वतःचा आजही संपर्क साधून आहेत. डॉक्टर महेश चकोर यांच्या 14 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी जवळपास 84,000 पेक्षा जास्त उपचार केलेत आणि अजूनही ते अविरत कार्य सुरू आहे त्यांचं. द फिजिओ 9 क्लिनिक मधील डॉक्टर चकोर आणि त्यांचे सहकारी यांचे रुग्णांसोबत हितपूर्ण संबंध आहे. डॉक्टर चकोर यांनी जलद आणि प्रभावी उपचार पद्धती सुनिश्चित करण्यासाठी, त्याचप्रमाणे मणक्यांविषयीचे आजार सुलभ करण्यासाठी ॲडव्हान्स पोश्चरल अलाइनमेंट नावाची एक पद्धत विकसित केली आहे. द फिजिओ 9 क्लिनिक ही भारतातील एकमेव आता आरोग्य संस्था आहे ज्या ठिकाणी जगातील उच्च तंत्रज्ञानासह सर्वोत्कृष्ट उपचारांसहित कायरोप्रॅक्टिक आणि ऑस्टिओपॅथी, त्याचप्रमाणे फिजिओथेरपीचे उपचार मॅट्रिक्स थेरपीद्वारे केले जातात. आजारांवरती विना औषध आणि विना शस्त्रक्रिया निदान व त्याचप्रमाणे खात्रीदायक उपचार या ठिकाणी केले जातात. डॉक्टर, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतानाच मला विचारायचं आहे की ॲडव्हान्स पोश्चरल अलाइनमेंट म्हणजे जी आधुनिक उपचार पद्धती तुम्ही डेव्हलप केली आहे ही नक्की काय आहे? मी याच्याबद्दल सांगू इच्छितो की ॲडव्हान्स पोश्चरल अलाइनमेंट जी पद्धती आपण विकसित आणि ट्रेडमार्क केली याच्यामध्ये अवलंब होतो फिजिओथेरपीचा, कायरोप्रॅक्टिकचा आणि ऑस्टिओपॅथीचा. फिजिओथेरपीमध्ये आपण स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथनिंग करून पेशंटची कंडिशनिंग प्राप्त करतो. कायरोप्रॅक्टिकमध्ये आपण हातानेच जी मिसअलाइनमेंट आहे स्ट्रक्चरची ती आपण अलाइनमेंट करतो. आणि ऑस्टिओपॅथीमध्ये आपण जे मस्क्युलर इम्बॅलन्स आहे त्याची बॅलन्सिंग घेतो. म्हणजे एकंदरीत आपण जर कधी पाहिलं असेल की एखादा पेशंट म्हणतो की मानेचं दुखणं हाताला येणं, कमरेचं दुखणं पायाला येणं, तर हे फक्त कायनेटिक चेन्समुळे होतं. तर हे एकमेकांना मसल जोडले असल्यामुळे मग तिकडे जर तुमचं इम्बॅलन्स झालं तर त्रास होतो किंवा बाकीचे आजार उद्भवतात. तर आपण इकडे बॅलन्सिंग घेतो. या तिन्ही उपचार पद्धती ज्या आहेत त्या एकंदरीत हॉलिस्टिक अप्रोचमध्ये मोडतात. म्हणजे विना औषध आणि विना शस्त्रक्रिया उपचार, आणि तिन्ही उपचार पद्धती आपण एकत्र केल्यामुळे आपण गॅरंटीड रूट कॉज डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट घेऊ शकतो. आणि आमचा याच्यावर भर यासाठी असतो की एखादा पेशंट ज्याला गायडन्स नसतं आपण त्याला कसं योग्य प्रकारे गायडन्स देऊन रिझल्ट घेता येईल त्याच्यावर भर देतो आम्ही. खरं तर मग ही उपचार पद्धती खरं तर इतकी अद्वितीय आणि एकमेव कशी काय? कारण मी हे सांगू इच्छितो की याच्यातून जे आतापर्यंत रिझल्ट घेतलेत पेशंटचे जे फीडबॅक्स आहेत आणि मागील 7 वर्षापासून आपण याच्यावर काम करत आहोत आणि ते फीडबॅक पाहूनच आम्ही या ट्रीटमेंटला आम्ही ट्रेडमार्क केलं. खूप वेळा काय होतं की आमच्याकडे जेव्हा पेशंट येतात तर 5-5, 10-10 वर्ष जुनं आणि खूप ठिकाणी फिरून आलेले असतात. खूप वेळा सिम्पटम मास्किंग झालेले असते, म्हणजे सिम्पटमॅटिक रिलीफ मिळते पण रूट कॉज डायग्नोसिस होत नाही किंवा ट्रीटमेंट होत नाही. म्हणजे मी परत त्यासाठी या पॉईंटवर बोलतोय कारण जे हेच होत असतं की पेशंटची सिम्पटम मास्किंग होते आणि आम्ही त्या पॉईंटला शोधून कसं काय याच्यावरती रूट कॉज डायग्नोसिस घेऊ आणि ट्रीटमेंट करू याच्यावर आमचं लक्ष जातं. आणि रिझल्ट जेव्हा मिळत आहेत आम्हाला त्यासाठी आम्ही याला अद्वितीय म्हणतो. खरं तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये मॅट्रिक्स नावाची एक थेरपी आहे, त्याचप्रमाणे विरा नावाची पण तुमची थेरपी ज्यामध्ये जर्मन टेक्नॉलॉजी वापरली आहे. या नक्की उपचार प्रक्रिया नक्की कशा आहेत आणि ही प्रणाली नक्की कोणती आहे? नक्कीच मी सांगू इच्छितो की मॅट्रिक्स थेरपी आणि विरा या दोन्ही जर्मन टेक्नॉलॉजी आहेत आणि याच्यावर आपण सेल फ्रिक्वेन्सीवर कसं काही काम करता येईल ते बघतो. जेव्हा मागील 7 वर्षापासून रिझल्ट घेत आलेलो आहोत आम्ही, अजून डिटेल सांगू इच्छितो की आपली बॉडी ट्रिलियन ऑफ सेल्सने बनलेली आहे आणि सेलची फ्रिक्वेन्सी असते की 8 to 12 हर्ट्स. जेव्हा ते फ्रिक्वेन्सी वाढले तरी प्रॉब्लेम आहे, कमी झाले तरी प्रॉब्लेम आहे. म्हणजे न्यूरोलॉजिकल केसेसमध्ये कधी पाहिलं असेल एखाद्याचा हात दुळा पडतो वगैरे तर ते सेल फ्रिक्वेन्सी कमी झाली, एखाद्याचा हात किंवा पाय टाईट झाला तर सेल फ्रिक्वेन्सी वाढली. मग हे जसं न्यूरोलॉजिकल केसेसमध्ये आहे तसं पल्मोनरी कंडिशन, ऑर्थोपेडिक कंडिशन किंवा स्पोर्ट्स इंजुरीज या सर्वतोपरी ज्या कंडिशन आहे तर ते फक्त सेल फ्रिक्वेन्सीवरच
काम करतो. आणि त्यासाठीच आम्ही परत सांगू इच्छितो की रूट कॉज डायग्नोसिस, कारण आपण सेल फ्रिक्वेन्सीवरच काम करतो, म्हणजे रूट कॉज ट्रीटमेंटवरच काम करतो. आणि रिझल्ट जे आम्ही आत्तापर्यंत घेतलेले आहेत ते फारच इफेक्टिव्ह आहेत. तुम्ही आता यातल्या फ्रिक्वेन्सीबद्दल सांगितलं आणि तुम्ही कशा प्रकारे ते फिजिओथेरपी असेल किंवा या सगळ्यामध्ये वापरताय, पण मग ही कोणकोणत्या आजारांवरती ही सगळी आपल्याला उपचार पद्धती वापरता येते? नक्कीच ॲडव्हान्स पॉस्चरल अलाइनमेंट मध्ये आपण जे फिजिओथेरपी, कॅरोप्रॅक्टिक, ऑस्टिओपॅथीमुळे आपण जे काही अलाइनमेंट घेतो आणि विथ मॅट्रिक्स थेरपी आणि विरा याच्यावर आपण जी काय मसल बॅलन्सिंग करतो, याचा एकंदरीत उपचार आपण जे आपलं जे म्हणणं आहे की होल स्पाइन इज वन युनिट, म्हणजे तुमचा सर्वायकलचे मणके, थोरॅसिक, लंबार, पेल्विस, अजून पुढे डिटेलमध्ये जायला गेलो तर तुम्ही बघाल सर्वायकलचे 7 मणके, थोरॅक्सचे 12 मणके, लंबारचे 5, सेक्रम, परत माकड हाड आणि पेल्विस बोन, याच्यामधून काही नर्व्स पास ऑन होत आहेत. तुम्ही पाहतात हे नर्व्स अक्षरशः तुमच्या सगळ्या ऑर्गन, म्हणजे ब्रेनपासून ते तुमच्या सगळ्या ऑर्गन प्लस पूर्ण पायापर्यंत सगळीकडं इनर्वेशन असतं. जेव्हा इकडे बिघाड होतो तर मग ते वेगवेगळे आजार, वेदना हे सुरू होतात. मसल टाईटनेस होतो, म्हणजे कसं असतं तुमच्या स्ट्रक्चरला अटॅच जे तुमचे मसल आहेत ते टाईट व्हायला लागतात. मग इथे आपण जर अलाइनमेंट केली किंवा बॅलन्सिंग केली तर नक्कीच आपण उपचार साध्य करू शकतो. आणि त्यासाठीच मी तुम्हाला सांगू इच्छितो, एक माझा तुम्ही वर्क व्हिडिओ पहा, ज्याच्यामध्ये फार इफेक्टिव्हली आम्ही दाखवलेलं आहे की कशाप्रकारे आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये काम करतो. मोस्टली आम्ही मॅन्युअली काम करतो, गरज पडेल तिकडेच आम्ही कॅरोप्रॅक्टिक ॲडजस्टर गन किंवा काही मशिनरीज यूज करतो. नक्कीच पहा. डॉक्टर, खरं तर मणक्यांबद्दल तुम्ही आता फार महत्त्वाची माहिती दिली. खरं तर स्पाईन किंवा न्यूरोलॉजीच्या संदर्भातल्या गोष्टी अत्यंत गुंतागुंतीच्या असतात. खरी गोष्ट. पेशंटला त्या समजायला फार वेळ लागतो किंवा डॉक्टर त्या प्रमाणात ते समजून सांगू शकत नाहीत. तर याबद्दल तुम्ही आणखी कोणती माहिती देऊ शकता का? नक्कीच खूप वेळा माझ्याकडे जे पेशंट येतात ते स्पॉन्डायलायटिस, स्पॉन्डायलॉसिस, परत स्पॉन्डायलोलिस्थेसिस अशा प्रकारे वेगवेगळे टर्मिनॉलॉजी घेऊन येतात. नक्कीच हे टर्म फार महत्त्वाचे आहेत, पण ते फक्त टर्मिनॉलॉजी आहेत. मग आपण उगाच घाबरून जाता आणि विचार करता. मी लोकांना हे सांगू इच्छेल की हे फक्त टर्मिनॉलॉजी आहेत, रिलॅक्स राहा. आणि याच्याबद्दल थोडं डिटेल सांगू इच्छितो की जेव्हा मिसअलाइनमेंट होते तेव्हा या टर्मिनॉलॉजीज तयार होतात. स्पॉन्ड म्हणजे स्पाइन, लायटिस म्हणजे म्हणून इन्फ्लेमेशन, स्पाइनचे इन्फ्लेमेशन. स्पॉन्डायलॉसिस म्हणजे स्पाइनचा जो शेप आहे तो बदलणे. स्पॉन्डायलोलायसिस की एका वेगळ्याच प्रकारचा स्ट्रेस फ्रॅक्चर वगैरे होणं, हे जस्ट ॲक्च्युली ट्रॉमॅटिक कंडिशनमध्ये होतं, कॉमनली होत नाही. परत स्पॉन्डायलोलिस्थेसिस म्हणजे मणका पाठीपुढे होणे. मग या जर टर्मिनॉलॉजी आहेत तर आपण यासाठी योग्य तो डायग्नोसिस घेणं महत्त्वाचं आहे. आता स्पाईनमध्ये जेव्हा तुम्ही या कंडिशन घेता तर तुम्ही नेहमी ऐकलेलं असेल की डिस्क बल्ज. हो, तर जेव्हा या मिसअलाइनमेंट होता स्पॉन्डायलोडायटिसपासून लिस्थेसिसपर्यंत, तेव्हा डिस्क बल्जवरती इन्व्हॉल्वमेंट येते आणि मग तो डिस्क बल्ज या नर्व्सवर दबला जातो. तुम्ही हे रेड डॉट बघू शकाल कशा प्रकारे बाहेर आलेला आहे या डिस्कमधून बाहेर. तो जर साईडने आला तर एखादी नस दबली जाऊ शकते. तर इथे जेव्हा नस दबते त्या डिस्कमुळे, त्यात साधारणपणे यामध्ये 4 प्रकार असतात: डिस्क डिजनरेशन, डिस्क प्रोट्रुजन, डिस्क एक्सट्रुजन, डिस्क सिक्विस्ट्रम. पहिले 3 प्रकारामध्ये आपण कम्प्लिटली बिना औषध, बिना शस्त्रक्रिया उपचार साध्य करतो. चौथा जो प्रकार आहे मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की त्यामध्ये डिस्क कट होऊन बाहेर निघते. येस, ती फार लास्ट स्टेज आहे, पण त्यातही आम्ही खूप वेळेला बिना ऑपरेशन रिझल्ट घेतलेले आहेत. पण तेही आम्ही पहिलं चेक करतो. कसं आहे, मगापासून आपला 2-3 पॉईंट झाला बिना ऑपरेशन, बिना शस्त्रक्रिया. पण मी हेही सांगू इच्छितो की ज्या ठिकाणी गरज आहे तिकडे मेडिसिन घेणं गरजेचं आहे, ज्या ठिकाणी नाही तिकडे नाही. जिथं गरज आहे तिकडे ऑपरेशनची गरज आहे, ज्या ठिकाणी नाही तिथं नाही. तसंच इथे आपण पाहतो
की जर त्या स्टेज 4ला असताना पायलुळा पडणे किंवा गुरुद्वारावरचं कंट्रोल न राहणे, अशा जर कंडिशन आल्या ती मी म्हणेल पहिलं ऑपरेशन करा, मग माझ्याकडे या. पण समजा स्टेज 4ला जाऊन सुद्धा जर अशा सिम्पटम नसतील तर आम्ही नक्कीच तुम्हाला हेल्प करतो, बिना ऑपरेशन, बिना शस्त्रक्रिया. आणि कसं आहे की आम्ही पेशंट हितार्थ जे काय योग्य आहे ते सांगायला आम्ही नेहमीच पुढे असतो. खरं तर आपण असं पाहतो बऱ्याचदा की एखाद्या व्यक्तीला आजार असतो, ते डॉक्टरांकडे जाते, त्याची ट्रीटमेंट पण सुरू होते, पण ट्रीटमेंटला खूप मोठा वेळ लागतो आणि मग त्यामध्ये पेशंट फ्रस्ट्रेट झालेला आपण पाहायला मिळतं. तर नक्की मग या ॲडव्हान्स आता जे अलाइनमेंट थेरपी आपली, या सगळ्या प्रक्रियेला किती वेळ लागतो? मी सांग की 20 ते 30 दिवस, किती जरी सिव्हिअर केस असली, 5 वर्ष असो, 10 वर्ष असो, 20 ते 30 दिवस आम्हाला भरपूर झाले. फार क्वचित पेशंट आहेत म्हणजे ज्यांना महिना किंवा 2 महिने लागतात, पण ते पर्सेंटेज हार्डली 10 ते 15% असेल. मॅक्सिमम 90% पेशंटला आपण फक्त 20 ते 30 दिवसात, आणि जे मॅजिकल रिझल्ट ज्याला आमचे पेशंट म्हणतात ॲक्च्युली, त्याला मी प्रोसेस म्हणतो, एवढा वेळ द्यावाच लागतो. म्हणजे कसं की कायरोप्रॅक्टिक ऑस्टिओपॅथीद्वारे आम्ही अलाइनमेंट घेतो आणि फिजिओथेरपीद्वारे आम्ही ते अलाइनमेंट स्ट्रॉंग करतो. येस, त्यामुळे मला वाटतं एवढ्या कालावधीत बघा की 5-10 वर्ष जरी जुनी कंडिशन असली, फक्त 20 दिवसामध्ये रिझल्ट घेतोय, तर हे इनफॅक्ट फार मॅजिकली मोर पॉवरफुल आहे. इट इज. येस, बरोबर. खरं तर खूपच छान. म्हणजे फार कमी कालावधीत ही संपूर्ण उपचार पद्धती पार पडते आणि यामध्ये कोणत्याच प्रकारचं ऑपरेशनही करायचं नाहीये. खरं तर आता आपल्या पेशंटचे काही फीडबॅक्स आहेत ते आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रेमा दत्ता शेटे बोलते, सोलापूरवरून आली आहे. आणि मी 5-6 वर्षापासून मानेचं दुखणं होतं आणि 6 महिन्यापासून माझे कंबर, गुडघे दुखत होते. आणि नेटवर सर्च करून डॉक्टर महेश यांच्याकडे गेलो आणि त्यांनी मला 20 दिवसात त्यांची फिजिओथेरपीने मला खूप चांगला अनुभव आला. मी खूप छान झाली आता आणि त्यांचं डॉक्टर महेश यांचं मी धन्यवाद. नमस्ते, मी संतोष तळेकर. 30 ऑक्टोबर 2020ला मला अचानक कंबरदुखीचा त्रास सुरू झाला, असं वेदना सुरू झाल्या. त्याच्यानंतर मी डॉक्टरकडे गेलो आणि त्यांनी मला ट्रॅक्शन वगैरे दिलं. 10 दिवस मी ट्रॅक्शन घेतलं, पण मला कोणत्याही प्रकारचा फरक पडलेला नाही. नंतर अजून एक स्पेशलिस्टकडे गेलो, त्यांनी पण मला ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. ते ऐकून मी त्यांच्या सल्ल्याला काही केलं नाही आणि माझे एक मित्र आहेत, त्यांनी मला फिजिओ9 क्लिनिक सुचवलं की बा त्यांच्याकडे तुला चांगली ट्रीटमेंट मिळू शकते. मग मी त्वरित वेळ न घालवता इथे आलो आणि डॉक्टर महेश चकोर सर यांनी मला व्यवस्थित कन्सल्ट केलं आणि माझं चांगलं हे केलं, चेक करून त्यांनी व्यवस्थित मला गायडन्स केलं. त्याच्यामुळे माझा आत्मविश्वास बळावला आणि नंतर मग 20 दिवसांचा कोर्स मी इथे पूर्ण केला. आज 20वा दिवस आहे आणि मी पूर्णपणे चालू शकतो. जे अगोदर मी 10 फूट चाललं तरी मला असंही वेदना होऊन मी चालू शकत नव्हतो, पण आज मी एकदम बेटर आणि माझा आत्मविश्वास पुन्हा आलेला आहे. मी सुमन राठोड. माझा गुडघा 1 वर्षापासून दुखत होता, तर मी भरपूर डॉक्टरांकडे दाखवलं आणि MRI करून घेतला. MRI बघून डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करावं लागेल, ऑपरेशनशिवाय पर्याय नाही आहे. मग मी महेश सरांचा TV वर इंटरव्ह्यू बघून मग मी फिजिओ9मध्ये आले आणि फिजिओ9मध्ये सरांनी माझे रिपोर्ट बघून त्यांनी सांगितलं की आपण फिजिओ9मध्ये फिजिओथेरपीने हे ऑपरेशन टाळू शकतो. तर मग त्यांनी रिपोर्ट बघून मला 20 दिवसाचा कोर्स सांगितलं. 20 दिवसाचा कोर्स केल्यानंतर मला 80% फरक झाला आणि मग मी महेश सरांची खूप आभारी आहे, त्यांच्या टीमची पण खूप आभारी आहे. धन्यवाद. खरंच डॉक्टर, फार महत्त्वाची माहिती तुम्ही देताय. पण आता आपण या कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक घेतोय आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी एक आठवण करून द्यायची आहे. आपल्या स्क्रीनवरती खाली एक नंबर तुम्हाला दिसतोय, तो डॉक्टरांचा नंबर आहे आणि त्याच्यावरती तुम्ही कधीही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. तुमच्या फिजिओथेरपीबद्दलही कोणत्या डिमांड्स असतील किंवा कोणत्या क्वेरीज असतील तर ते तुम्ही कधीही डॉक्टरांना कळवू शकता. एक छोटासा ब्रेक आणि परत येतोय आपण.